खडसेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरलाय। येत्या रविवारी नाशिकमध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे। भाजप वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल। शक्ती प्रदर्शन करत सुनील बागुल आणि मामा राजवाडे भाजपत दाखल होतील। मारहाण दरोड्यांचा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांचा प्रवेश रखडला होता। सुनील बागुल यांच्यासह काही माजी नगरसेवक पदाधिकारी सुद्धा भाजपच्या वाटेवर आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्याला अपडेट देतील। मुकुल, पूर्वी साधारणतः 1 महिन्यापासून हे नाट्य सुरू आहे। सुनील बागुल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली होती। मामा राजवाडे यांना महानगर प्रमुख पद दिलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी लगेच भाजपमध्ये जाण्याचा विचार देखील केलेला होता। त्यामुळे त्यांनाही पदावरून हटवण्यात आलेलं होतं। मात्र त्यानंतरच्या काळामध्ये या दोघं नेत्यांवर मारहाण दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता। त्यामुळे त्यांचा प्रवेश रखडलेला होता। अटकपूर्व जामिनासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले, परंतु जो तक्रारदार होता त्यानेच तक्रार मागे घेतली। त्यामुळे त्यांच्यावरचा गुन्हा हा रद्द करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी हे दोघं जण मुहूर्त शोधत होते। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर हा प्रवेश होणार होता, मात्र मुख्यमंत्र्यांचा नाशिकचा 27 तारखेचा दौरा हा रद्द झाला। परंतु आता गिरीश महाजन असतील किंवा इतर जे मोठे नेते आहेत त्या नेत्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करत हा प्रवेश सोहळा होणार आहे। अद्याप जागेची निश्चिती झालेली नाहीये, परंतु जागेची शोध आता सुरू झालेला आहे। धन्यवाद मुकुल या अपडेटबद्दल।